पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मनी, चित्ता करी गवसनी। पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मने, चित्ता करी गवसनी, चित्ता करी गवसनी। पवावया पळ अंगी असावे बळ, त्यासी चिंतिलिया मनी, चित्ता करी गवसनी। तुका म्हणे तई, तुका म्हणे तई, सिद्धी ओळंगती पायी, त्यासी चिंतिलिया मनी, चित्ता करी गवसनी। विठाला 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 फक्त तोंडात जाऊ देऊ नका सेंट, म्हणजे माझ्या गेला म्हणून म्हणायचं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्परद्य प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समचरण सरोजं सांद्रनीला बुदाभं, जगननिहित पानिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया।
श्रीचरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परी तुके महिषेशी एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे मानू मी कवने का सूर्याच्या अंगा उठणी लागतसी केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने रोशिर सागरा कवने वासे कापुरा सुवासुदेव चंदनाते कैचे चर्चावे अमृताते केवते राधावे गगनावरी उगवावी घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन ते जाणो निमियान मन निवांत केली ते जाणो निमियान मन निवांत केली नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रे जननी देवाची पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी सेवेकरता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरण असा मला वाटतं खाली बसलेल्या सहित उभा असलेल्यांच्या सर्वांच्या पाठातला परिचित अतिशय महत्वाचा असा, ज्याची ज्याची पावलं चिंतनाच्या दृष्टिकोनातून चालतायत, ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये चिंतन नावाच्या साधनेचा प्रवास घडतोय, तुकोबाराय त्या सद्भक्ताच्या जीवनामध्ये चिंतनाच्या द्वारे मिळणारी फलश्रुती आजच्या अभंगातून प्रतिपादित करतात. अभंग मोठा गोड आहे, याचं इको कमी कर थोडा. आज अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय चिंतनातून मिळणारी फलश्रुती आपल्याला सांगतात. अभंगातून तुकोबारायांनी चिंतनाद्वारे मिळणारं एक नाही तर अशी गोड असणारी 3 प्रकारचे लाभ, 3 प्रकारची फळं आजच्या अभंगातून तुकोबाराय प्रतिपादित करतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ जर पाहिला तर तो अभंगाचा अर्थ असा, तुकोबाराय पहिलं फळ असं सांगतायत, बाबा मानवी देह धारण करून जो काही मनुष्याचा प्रवास या चिंतनाच्या वाटेवरती जर चालता झालेला असेल, मनुष्य जर चिंतनाच्या साधनेमध्ये पथिक बनलेला असेल, प्रवासी बनलेला असेल, तर त्याच्या पदरामध्ये पडणारं पहिलं फल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या मानवी देहाचा, या मानवी जीवनाची सुरुवात ज्या ठिकाणापासून झाली, भगवान परमात्म्याचं चिंतन या मानवी जीवनाच्या मूळ प्रवासाच्या ठिकाणाला मानवाला नेऊन पोहोचवतं. तुकोबाराय हा पहिला फायदा अभंगातून सांगतात. पाववील ठाया, ठाया म्हणजे ठिकाणी. आपल्या जीवनाची सुरुवात ज्या ठिकाणाहून झाली ते म्हणजे परमात्म्याचे चरण आहेत, आणि परमात्म्याचे चरण आयुष्यामध्ये सहजासहजी गाठणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. 100 वर्षाच्या आयुष्याच्या मर्यादेमध्ये आपण आपल्या मूळ स्वरूपाला, आपण आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ. कदाचित काही मोजकी लोक संत मंडळी जर सोडली तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात तो दुर्मिळ योग जुळून येत नाही की माणसं आपल्या आत्मस्वरूपाच्या गावाला, आत्मस्वरूपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचतील. तर तुकोबारायांसारखे महात्मे अशा सर्वसाधारण माणसाकरता एक सोपी आणि साधी साधना सांगतात. बाबा या मूळ ठिकाणापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही चिंतनाची वाट धरा. त्या चिंतनाच्या वाटेवरती तुम्ही जर चाललात तर तुम्हाला मूळ स्थिती प्राप्त व्हायला अडचण जाणार नाही. भगवान परमात्म्याचं चिंतन तुम्हाला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाईल. पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया. महाराज आणखीन काय फायदा होतो गो? तुकोबाराय दुसरा फायदा सांगतात. पहा, एकदा का त्याचं चिंतन मनामध्ये चालू झालं ना की मग अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य होतं. भगवान परमात्मा स्वतःचं घर सोडून देतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये राहायला येतो. आणि एकदा का तो या अंतःकरणात प्रतिष्ठित झाला, एकदा का या अंतःकरणामध्ये तो राहायला आला रे आला की तुकोबाराय दुसरा फायदा सांगतात. भगवान परमात्मा इथं येऊन करतो काय? तर महाराजांचं उत्तर आहे, महाराज सांगतात, या चित्ताला भगवान परमात्मा गवसणी घालतो. या गवसणी शब्दाचा अर्थ साध्या भाषेमध्ये खोळ अशा पद्धतीने घ्या. कीर्तन संपल्यानंतर इण्याचं काम संपतं आणि मग इना ज्या कापडाच्या पिशवीमध्ये घातल्या जातो त्याला काय म्हणतात? खोळ असं म्हणत असतात. त्याच शब्दाला शास्त्रीय भाषेत गवसणी हा शब्द आहे. माझ्या खिशामध्ये हे जे यंत्र दिसते, या यंत्राला सुद्धा गवसणी घातलेली आहे. मराठीत याला कवर म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला गवसणी असं म्हणतात. या यंत्राला घातलेलं हे जे कवर आहे, या यंत्राला घातलेली जी ही गवसणी आहे, तुकोबाराय सांगतात, वस्तूला घातलेलं कवर, आवरण म्हणजे गवसणी आहे. आणि गवसणी त्या वस्तूचं संरक्षण करते ना, तद्वत भगवान परमात्मा चित्तात राहायला येतो आणि भक्ताच्या चित्ताचं संरक्षण करतो, त्याच्या चित्ताला गवसणी करतो. त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसणी. महाराज तिथपर्यंत जाण्यासाठी काय लागत असेल ना? तुकोबाराय सांगतात, लागतं ना. संसाराच्या क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक कमवायचा असेल, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली घरातली धमक जर जाऊ द्यायची नसेल, आपला मान, आपला सन्मान, आपला शब्द घरामध्ये सगळ्यांनी राखावा, अशी जर माणसाची इच्छा असेल
तर माणसाच्या अंगात ताकद लागते, बळ लागतं. संसाराच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल बळ लागतं. कीर्तनात 1 तास मांडी व्यवस्थित मारून बसायचं असेल तरी बळ लागतं. आता जशी तशी राहू द्या, तरी बळ लागतं. सगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बळ लागत असेल तर तुकोबाराय सांगतात परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर मग बळाची निश्चित आवश्यकता आहे. पावावया फळ अंगी असावे हे बळ. महाराज 2 फायदे आम्ही आध्यात्मिक दृष्टी ऐकले. आता 3रा फायदा आम्हाला जरा आमच्या पद्धतीनं सांगा ना. म्हणे कसो, जरा व्यावहारिक पद्धतीनं काही फायदा होतो का भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा? आणि मग तुकोबाराय सांगतात पहा, ज्याची ज्याची वृत्ती चिंतनात प्रवृत्त झाली, ज्याचं मन चिंतनामध्ये व्यग्र झालं, महाराज त्याच्यासाठी फायदा सांगतात. योगी ऋषी जपी तपी संन्यासी सिद्धी प्राप्त करण्यासाठी वनांतरामध्ये तपश्चर्येला जातात. तुकोबाराय सांगतात सांसारिक माणसासाठी घरी बसल्या बसल्या त्याचा संसार सांभाळता सांभाळता सिद्धी जर त्याला मिळवायच्या असतील तर त्याला घर सोडून बाहेर जाण्याची गरज नाही. त्यानं घरी बसल्या बसल्याच परमात्म्याचं चिंतन करावं. ठाईचं बैसोनी बस या पद्धतीनं त्यानं चिंतनाची जर सेवा केली तर महाराज सांगतात तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. विठाला 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 हेच खास असं. मला वाटतं मी सांगितलेला अभंगाचा अर्थ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. अण्णा आला का? हा माऊली, अभंगाचा अर्थ लक्षात आला का तुमच्या? हा हो की नाही? हो, मग करू का जय विठ्ठल? नाही, आमच्या बापानं कीर्तन करायला ज्यावेळेस शिकवलं ना त्यावेळेस पहिला नियम शिकवला की अभंग सेवेकरता घेतलाय ना, मग इतर बाजार गप्पा मारण्यापेक्षा अगोदर अभंगाचा भाव अर्थ तो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचावा. आणि एकदा का लोकांना अभंगाचा भाव कळाला बस जिंकलं कीर्तन. वेगळं कीर्तन करण्याची गरज उरत नाही. म्हणून परवानगी मागितली तुम्हाला. मी म्हणलं अभंगाचा अर्थ कळला असेल तर करतो जय विठ्ठल. हा मनातले मनात तुम्ही म्हणत असाल बाबा तुला एवढं लांबून आम्ही काय एवढ्यासाठी बोलवलंय का? असो, आता तुमच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ती करण्यासाठी 1 तासभर कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. 5 मिनिटं कमी असताना पण या कालावधीत 2 गोष्टीचं सहकार्य करा. छानपैकी ज्या वेळेस भजन घडेल त्या त्यावेळेस हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामचिंतन करा. विठाला विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आज अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय चिंतनाच्या द्वारे प्राप्त होणारी फलश्रुती सांगतात. आज अभंगामध्ये 1 नाही 3 प्रकारचे लाभ जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. 3 प्रकारचे लाभ. आणि अभंग जरा वेगळ्या धाटणीचा आहे. बरीच अभंग ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस रचना अशी असते, अगोदर साधना सांगितलेली असते आणि ती साधना घडल्याच्या पश्चात त्या साधनेद्वारे मिळणारं फल हे नंतर सांगितलं जातं. हरिपाठीत बसलेल्या प्रत्येकाला पाठ आहे. त्या हरिपाठातला पहिलाच अभंग आपण घेतो बघा. देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानोबारा ही साधना सांगतात. गड्या तू देवी मातेच्या दर्शनाला आला ना, मग 1 क्षण तुझ्या जीवनातला तिच्या करता दे. तिच्या दर्शनासाठी 1 क्षण तू तिच्या दारात उभा राहा. त्या मंदिरामधली दिव्यता, त्या मंदिरातली मंगलता, त्या मंदिरातली रम्यता तुझ्या जीवनात 1 क्षणाकरता येऊ दे. देवीच्या दर्शनाकरता 1 क्षण तू उभा राहा. ही झाली साधना. आणि ज्ञानोबाराय त्याच्या पश्चात फल सांगतात. काय फल आहे? अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. देवाची द्वारे उभा क्षणभरी. फल सांगितलं पुढे बघा. काय फल आहे? मुक्तीचा
कमी टाइमात अगदीशय गोड असं. तिन्ही मुक्तिचारी साधिल्या 4 प्रकारच्या मुक्तीचं फल सांगतात. अभंगाची रचना कशी आहे? अगोदर साधना आणि मग फल. आज मात्र वेगळा अभंग आहे जरा. अगोदर फल सांगितलं, अगोदर लाभ सांगितला आणि लाभ प्राप्त करण्यासाठी लागणारी साधना मात्र नंतर सांगितली. बरं, लाभच अगोदर का सांगितला? तर कदाचित मला वाटतं तुकोबाराय गाथा लिहित असताना गाथ्याचं चिंतन करताना फिरत फिरत या कुंभारी गावामध्ये आले असावे. आणि इथं आल्यानंतर इथं संसार करणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वभाव, प्रत्येक माणसाचं घर, प्रत्येक माणसाचं आचरण, प्रत्येक माणसाचं वागणं जगद्गुरु तुकोबार यांनी तपासलं असावं. आणि ज्या ज्या वेळेस तुकोबाराय संसाराकडे आपल्या पाहतात, मला वाटतं त्या वेळेस तुकोबारायांचे शब्द बाहेर पडतात. ही सगळीची सगळी समाजातली जी माणसं आहेत ना, संसारामध्ये रममान होणारा प्रत्येक माणूस आपल्या जीवनातला प्रवास त्याच वेळेस करतो. तुकोबारायांची दृष्टी आहे. महाराज शब्दात सांगतात, या समाजाचा स्वभाव आहे, या जगतातल्या प्रत्येक माणसाचा विचार असा आहे की तो प्रवास करायला त्याच वेळेस तयार होतो ज्या वेळेस त्याच्या समोर काही ना काहीतरी लाभ असतो. लाभाशिवाय आपण पुढे सरकायचे नाहीत. एखाद्याला जर म्हटलं ना 10 पावलं प्रवास करता का, थोडी 10 पावलं आमच्याकरता चालता का, मग तो म्हणत असतो, महाराज 10 पावलं काय, 100 पावलं तुमच्यासाठी चालायला तयार आहे मी, पण 100 पावलं चालल्यानंतर माझ्या पदरात फल काय पडणार आहे ते अगोदर सांगा. आपली सगळ्यांची दृष्टी लाभाकडे आहे. काय मिळतं याचा विचार करून लोक पुढे चालतात. ज्ञानोबारांनी लय गोड दृष्टांत दिला. लाभाची दृष्टी माणसाची नेमकी कशी आहे जरा ऐका. तुळशीची या झाडा दुरोनी नघापे शिंतोडा परिद्राक्षाची या बुडा दुधाची लावी. हे ज्ञानोबा दृष्टांतानं सांगतात. माणसाची दृष्टी लाभाकडे कशी आहे. एखाद्या कृषी अधिकाऱ्यांना धुऱ्यावर येऊन जर सांगितलं, शेतकरी दादा तुमच्या शेतामध्ये द्राक्षाचा बाग लावलाय, उत्पन्न दुप्पट करायचं का? शेतकरी दोन्ही हात जोडून उभं राहतो, साहेब सांगावं परिस्थिती लय वाईट झाली, उत्पन्न दुप्पट असेल होत असेल तर काहीतरी उपाय सांगा. तो म्हणतो माझा ऐकता का? हा म्हणतो ऐकतो ना साहेब, तुम्ही काय सांगाल ते ऐकतो. मग दादा एक काम करा, तुमच्या द्राक्षाच्या बागेचं उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर तुम्ही त्या द्राक्षाच्या बुडाला दुधाची कॅन लावा, सलाईन सारखं त्याला दूध द्या, तुमचं उत्पन्न दुप्पट होईल. लेकराच्या तोंडातलं दूध काढून तिथं द्यायची तयारी होते. मग लेकराचा विचार करीत नाही, झाडाला देतो का? कारण उत्पन्न दिसतं ना डबल झालेलं. पण एखाद्या महात्म्याने कुंभारीत येऊन, आवल गावात येऊन, तुमचंच कशाला, आवल गावात येऊन जर सांगितलं, दादा तुळशीसारखं दुसरं झाड नाही हो, विश्वामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित करणारं तुळशीसारखं रोपटं कोणतंच नाही. मग एक काम करा ना, वाढवा ना त्या तुळशीला, जरा घाला तिला पाणी थोडंसं, होऊ दे तिला मोठं, करा तिचं संगोपन जरा. लोक म्हणते तर काही गप्पा मारू नका महाराज, तिला पाणी घातलं असतं पण तिच्यापासून काही लाभ दिसतच नाही ना. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, दुरोनी न घापे शिंतोडा. मला वाटतं शिंतोडा जरा कळत असेल, त्या शीवरचं टिंब बाजूला केलं की मग लक्षात येईल शितोडा. तिकडं शितोडा सुद्धा कोणी घालायला तयार होत नाही का? अहो लाभ दिसत नाही ना. आणि पण द्राक्षाची या बुडा दुधाची लावी, तिथं मात्र दुधाची कॅन लावतो. त्याचं कारण महत्वाचं असे, इथं उत्पन्न दुप्पट होतं. विठाला विठाला विठाला. चला ऐका, आपली दृष्टीच लय लाभाची. तुम्ही म्हणाल संसारातली माणसं लाभाकडे पाहून पुढे चालतील असं असेल ना, दुसरी तर माणसं पाहत नसतील. तर तुम्ही लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा प्रवास करणारी माणसं लाभाकडे दृष्टी ठेवूनच पुढे चालतात. म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं, लाभाची यशोसे पुढे चाली मना, लाभाची यशोसे
झाली अनवद वाटा माझी मन झाली अनवद वाटा माझी मन झाली अनवद वाटा माझी मन झाली अनवद लाभाची सोसे पुढे चाली मना. सगळीकडे लाभाकडे पाहूनच आपली दृष्टी पुढे चालते. आपला प्रवास काहीतरी मिळण्यासाठीच आहे. हे लाभ लय जीवनामध्ये महत्वाचा. आपण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करतोत ना, हे पुढं असल्याशिवाय नाही. आम्ही 200-300 किलोमीटर प्रवास करतो. आता काही जणांना त्याचं उत्तर लक्षात येईल. लाभ डोळ्यासमोर ठेवूनच काय शास्त्रकार त्याला उत्तर देतात. शहाणी माणसं लाभाची अपेक्षा करतील यात नवल नाही. पण मूर्खाला जरी एखादं काम सांगितलं ना तर तेही म्हणते फाट्यावर जाऊन अमुक एक वस्तू घेऊन येतो, पण काय मिळेल ते सांगा. प्रयोजनम अनुद्देशन मंदोपि प्रवर्तते. शास्त्रकार सांगतात येड्या माणसाला सुद्धा लाभाची अपेक्षा. लाभाशिवाय काहीच लोक करणार नाही. तो लोकसभेची निवडणूक लागली आणि ते मतदानाचा दिवस उजाडला. 6ला 2 मिनिटं कमी असेपर्यंत एक जण वाट पाहत होतं, पण ती त्याचा काही मेळ बसला नाही. आणि बरोबर 6ला 1 मिनिटं कमी असताना त्यानं मतदान केंद्रात प्रवेश केला. ते बटन दाबलं ना आलं बाहेर महाराज. आणि बाहेर आल्यानंतर तुमच्यासारख्या मित्राने विचारलं ना मग काय दाबलंस. ते म्हटलं अरे ही लोकशाही, हे लोकसभेची निवडणूक आहे, सांगायचं नसते. अरे झाली म्हटलं आता निवडणूक, ती सगळं संपलं ना, सांग ना काय दाबलंस. म्हटलं एवढा आग्रह करायला सांगतोस, काहीच नाही दाबलं. म्हणला नोटा दाबून आलो. नोटा. कदाचित काही लोकांना नोटाचं बटन कळत नसल. मतदार यादीमध्ये आपलं उमेदवारांच्या यादीमध्ये आपल्या आवडीचा एखादाही उमेदवार नसल आणि मतदानच करायचा असेल तर सरकार मायबापानं खाली एक बटन दिलेलं असते सगळ्यात शेवटी. त्या बटनाचं नाव काय असते. नोटा. हा, दाबून आलो म्हणला नोटा. लोक म्हणले अरे गेलं ना वाया. कोणाच्या तरी पदरात पडू द्यायचं, कोणाला तरी द्यायचं ना, ओळखीचा असो का आवडीचा असो का नसो, कोणाला तरी द्यायचं. आपल्याला कोणालाच द्यायचं नव्हतं म्हटलं. म्हणताना मित्र म्हणले अरे कोणीच तुझ्या आवडीचं नव्हतं का. म्हणला तसं काहीच नाही. मग नोटा का दाबल्यास, नोटा का दाबलास. त्यानं लय गोड उत्तर दिलं. म्हणलं काल रात्री वाट पाहिलं पण आल्याच नाहीत. आज 6ला 2 मिनिटं कमी असेपर्यंतही वाट पाहिली पण आल्याच नाहीत. म्हणला काय आल्या नाहीत. त्यानं उत्तर दिलं. म्हणलं नोटाच आल्या नाहीत. म्हणून नोटा दाबून आलो. ऐका लाभाची असोसे पुढे चाली म्हणा. आता जरा हे उदाहरण थोडं दूरचं झालं. आपण बसलेली सगळीची सगळी शेतकरी मंडळी आहेत. शेतामध्ये मनुष्य ज्यावेळेस राबतो ना त्यावेळेस प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक कामगार काही ना काहीतरी लाभ डोळ्यासमोर ठेवूनच त्याची कृती चाललेली असते. जुनी माणसं ज्यावेळेस पेरणीची कामं करण्यासाठी शेतामध्ये सगळा लवाजमा घेऊन जायची त्यावेळेस लक्षात येतं की शेतीमध्ये किती कठीण कामं असतात, किती कष्टाची कामं असतात. पण आज केलेले कष्ट 3-4 कालांतरानं त्याला मोठ्या लाभामध्ये काहीतरी प्राप्त करून देण्यासाठीच ते सगळे कष्ट चाललेले असतात. एक 70-80 वर्षाचे आबा शेतामध्ये पेरणी करण्यासाठी गेले. काही ज्वारी पेरायची असेल, गहू पेरायचा असेल, त्यांनी ती अशी झोळी बांधली. ते पुढं झोळीच असते काय म्हणते त्याला, हा वटी, मला वाटलं कापसाचीच असते काय. ती वटी बांधली, असं भरपूर धान्य समोर घेतलं ना असं म्हणतात जुन्या काळातला शेतकरी पेरणीचं जे धान्य काढून ठेवलंय त्याच्यावरती कोणाची नजर पडू देत नव्हता. अशी चोरून पेरणी केल्या जायची. ते धान्य नजरेस पडू द्यायचं नाही कोणाच्या. ऐका, लपवून पेरणी केल्या जायची.
ती असं झोळी बांधलेली, त्याच्यातून धान्य काढायचं आणि त्या आबानं त्या मोग्यातून चाड्यातून खाली सोडायचं. त्याचा नातू मुंबईमध्ये शिकणारा, कधीच शेत पाहिलेलं नाही, पेरणी पाहिलेली नाही, पण योगायोग तो गावाकडे आलेला होता आणि ते पेरणीच्या दिवसात ती पेरणी पाहण्यासाठी ते शेतात आलं. पाहतंय आपला आजा त्या मोग्यातून खाली धान्य सोडतो. त्यानं आजाला प्रश्न केला, आजोबा हे पटतं का तुम्हाला? म्हणे काय रे, खुशाल धान्य जमिनीत टाकता, नाश होतो ना त्या धान्याचा. आजा हसायला लागला. अहो याच्यावरती माती पडते ना, ते नाचतं ना, सगळंच सगळं बीज म्हणून त्या जमिनीमध्ये फेकता, पाऊस पडलं तर नासून जाईल. अहो एवढं धान्य कोण्या गोरगरिबाला दान केलं तर त्याच्या मुखामध्ये 2 घास जातील ना, दान करा हे असं जमिनीत का फेकता? आजोबा हसला. तू या अभ्यासक्रमाला जर तुकोबारायांचा गाथा असला असता तर हा प्रश्न तू विचारला नसतास गड्या. आजोबा काय उत्तर आहे? आजोबानं तुकोबारायांच्या भाषेत त्याला उत्तर दिलं. म्हणे अरे आज जरी या बीजाचा नाश झालेला दिसत असला तरी कालांतरानं मात्र 3-4 महिन्यानं या एका बीजापासून कंसचे कंस तयार होतील. कंसचे कंस. विठाला विठाला विठाला. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस. बीजा केला नाश मग भोगीजे कणीस. किंवा आणखीन एक प्रमाणे बघा, बीज पेरी शेती मग गाडीवरी वाहती. शेतामध्ये पेरणी केल्या जाते काहीतरी लाभ डोळ्यासमोर ठेवून. इथं लय जुनी माणसं बसली सगळी. मला सांगा, तुम्ही तुमच्या लेकराला मुलांना वाढवलं, मोठं केलं, काहीतरी लाभ डोळ्यासमोर ठेवूनच केलं ना? का संतासारखं तुम्ही लेकरांना वाढवलं? नाही ना. संत जसं निरपेक्षपणे जगावरती प्रेम करतात, मला वाटतं माझ्या सहित इथं बसलेला प्रत्येक बाप आपल्या लेकरावर तसं निरपेक्ष प्रेम करू नाही शकत. आपण आपल्या लेकराचा कोड कौतुक करतो, लेकराला वाढवतो, त्याचं हवं नको ते सगळं पाहतो. हे कशासाठी करतो आपण? महाराज काहीच लाभ नाही माझा म्हणून मी वाढवतो त्याला. असं काय लाभ असते? आपण ज्यावेळेस आपल्या मुलाला वाढवतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं लय मोठा लाभ डोळ्यासमोर ठेवलेला असते. त्यांना काय लाभ असते महाराज? बरोबर उत्तर आहे. परत एकदा सांगा काय? हा, पाळीला. हा ठीक आहे. ते मायेनं पाळतात. किती गोड उत्तर दिलं महाराजांनी. मायेनं प्रेमानं सांभाळतात, वाढवतात, पण लाभ डोळ्यासमोर असतो. माया बाप बघा आपला इथं. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. लोभा कारणे पाळीती, पण कोणत्या लोभा कारणे पाळीती? मला वाटतं उतार वयामध्ये ज्यावेळेस हातपाय थकतात, शरीर थकतं, अवयव थकतात, त्यावेळेस अपेक्षा असते की ज्याला आपण वाढवलं, ज्याची आपण सेवा केली, आता त्यानं हे झालं नाही कीर्तन आणखीन, बस बस त्यानं बरं येऊ दे येऊ दे.
त्यानं आपली सेवा केली पाहिजे. अहो लोभच आहे ना, हा लाभच आहे ना. या लाभाचा दृष्टिकोन पुढे नाही नाही, जाऊ दे जाऊ दे, येतात पुन्हा ते, जाऊ दे, जाय बाळा, हे जाय. ते बसले तेच लय महत्वाचं आहे. नाही तर काय काय ठिकाणी लय कठीण असते. मला रोज गुरुजीला रोज 40 सांभाळावे लागतात. पोरांचं काम म्हणजे लय चित्र काम असते पोरायचं. एका गुरुजीनं प्रश्न विचारला, म्हणे बाळांनो घटना आणि दुर्घटना म्हणजे काय सांगा बरं. ते शेवटच्या बेंचवर बसलेलं होतं, त्यानं हात वरी केला, म्हणे गुरुजी मी सांगतो. गुरुजीला तर अगोदर घाम फुटला. शेवटच्या बेंचवर बसणारे काय उत्तर देईल काय सांगता येत नाही. सांग बाळा. त्यानं सांगितलं लय सोपं आहे गुरुजी, प्रश्न असाच आहे ना, घटना आणि दुर्घटना म्हणजे काय सांग पटकन. त्यानं सांगितलं गुरुजी सोपं आहे, शाळेला आग लागली गुरुजी, शाळेला आग ही घटना आहे आणि त्याच्यात तुम्ही जळून मेले. गुरुजी ही दुर्घटना आहे, ही दुर्घटना आहे. तुम्ही ऐकताय, गुरुजीनं जे राजीनामा दिला, पगार घ्यायला सुद्धा गुरुजी वापस आला ना. ते गंगाखेडात आहे गुरुजी आणखीन. तुम्ही या पाहायला, मी दाखवतो तुम्हाला. आता ती बसलेत बिचारी, बसू देते. विषय असा आपला चालू आहे. मुद्दा काय, ते बेंचवर शेवटच्या बेंचवर बसणारे पोरं आहेत ना, ज्याचं आयुष्य बेंचवर शेवटच्या बेंचवर गेलं त्याला लक्षात येईल बघा. ते मालच लय चित्र असते. चला ऐका, लाभ डोळ्यासमोर ठेवूनच जर सगळ्या जीवनाच्या क्रिया असतील. आणखीन मुद्दा मांडावा असं वाटतो. लेकरू ज्यावेळी जन्माला येतं ना, काय कळतं त्याला? अहो काहीच कळत नाही. पण जन्माला आलेलं लेकरू सुद्धा काहीतरी लाभ मिळावा म्हणूनच रडतं. त्याला माहिती, मी जर रडलो नाही तर माय आपल्याला जवळ घेणार नाही, पाना पाजणार नाही. त्या पाण्याच्या लाभानंच ते रडायला सुरुवात करतं. जीवनातली प्रत्येक कृती जर लाभावरच आधारित असेल तर मला वाटतं तुकोबारायांचा निर्णय आज योग्य आहे. महाराज लाभ अगोदर सांगतात आणि मग साधना नंतर सांगतात. बरं साधना काय सांगितली तर कुंभारीकर आपल्या सगळ्यांना करता येईल अशी गोड सोपी साधना तुकोबाराय सांगतात. पांडुरंग चिंतिलिया, भगवान पंढरीनाथाचं, भगवान पांडुरंगाचं, भगवंताचं चिंतन, ही चिंतनाची भक्तीची साधना तुकोबारायांनी आपल्यासारख्याच्या पदरामध्ये टाकली. कदाचित बसलेल्यापैकी एखादा विचारेल, महाराज ही चिंतनाची साधना मनुष्याकरताच सांगितली का इतर जे जीव जंतू या पृथ्वीतलावरती आहेत त्या सगळ्यांकरता सांगितली? करा रे बाबा साधना हरी करा रे बाबा साधना हरी साधना सांगितली, तिचा आग्रह धरला, करा रे बापांनो साधन हरीचे. आणि ती साधना आपल्याकरताच सांगितली. का सांगितली? कारण या नरदेहाचा मुख्य उद्देशच तो आहे
की आपण इथं आल्यानंतर भजनाच्याच मार्गाला लागलो पाहिजे. भजन करण्यासाठीच हा नरदेह आपल्याला परमात्म्याने दिला. भजना गोमटा. आणि ऐका आता, याच देहात महाराजांनी प्रमाण दिलं त्या पद्धतीनं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जी दुसऱ्या देहात नाही. ज्ञान नावाची गोष्ट फक्त या देहात, ती दुसरीकडे कुठे नाही. पशु काय पाप खास प्रमाण. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांच्याकडे जे नाही ते विशेषत्वानं परमात्म्यानं आपल्याला दिलं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, ध्रुवपदात जे सांगितलं ते केलं पाहिजे. हरी चिंती तुम्ही दिलेल्या प्रमाणाच्या ध्रुवपदात जे सांगितलं ते केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. नाही, तुमच्या करताच प्रमाणित काही टेन्शन घेऊ नका. तुम्हीच म्हणायचे ते, मी काय म्हणणार नाही. असं नरदेह नावाचं सार आपल्या हातात आले. आपण एक काम केलं पाहिजे. कबीर महाराज लय गोड शब्दात सांगतात. थोडं कमी. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे, अभी तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आपण काय केलं पाहिजे, या देहाची माती होता कामा नये याची खबरदारी आपण आपल्या आयुष्यात घेतली पाहिजे. ज्ञानोबराय सगळ्या विश्वाला सावध करतात. वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, याला पुरुषार्थ तो कावया दवडावा, काया वाचा मने करोनी मुरारी मुळगावा, काया वाचा म्हणून मुरारी करावा, होते एकादशी करोनी पुरणुक टाकावा, करोनी भरले जावा. ओम भगवते वासुदेवाया, ओम भगवते वासुदेवाया, ओम भगवते ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, सायासानं हे मिळाले, फार कष्टानं शरीर प्राप्त झाले. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. मग इतकं अवघड जर आपल्याला प्राप्त झालेलं असेल तर आपण संतांची वचनं ऐकली पाहिजेत. संतांनी जे सांगितलं त्या मार्गावरती आपण चाललो पाहिजेत. मग आज काय सांगितलं तुकोबारांनी, महाराज चिंतनासारखी साधना आपल्याला देतात. मनवोनी लाहो करा काळ सारा चिंतनी, किंवा लय प्रमाणित बघा, काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, एकांत वासे गंगा साने, एकांत वासे गंगा स्नाने. आपल्या आयुष्यातला सगळा ते सगळा काळ लय गोडा भंग आहे ते सगळाच. जीव